नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघत आहात मंडळ न्यूज. शाळा आणि शाळेच्या बसेस, शाळेच्या व्हॅन्स हा विषय खूप वास्ट आहे आणि खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. आपण आपल्या पाल्यांना कोणासोबत पाठवतोय आणि कोणाच्या भरोश्यावर पाठवते हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. नांदेड नंतर नागपूर असे अनेक प्रकरण हे आपण ऐकले आहेत आणि वाचले सुद्धा आहेत. हेच प्रकार का घडतात आणि हे घडू नये यासाठी आपण अनेक शाळांना सुद्धा भेट दिलेली आहे, RTO मध्ये सुद्धा भेट दिलेली आहे. तर हेच प्रकार का घडतात आणि हे प्रकार घडू नये यासाठी आपण काय करू शकतो हे तर आपण उत्तर शोधतच आहे. सोबतच अमरावती जिल्ह्याच्या वाहतुकीचे, शाळा बसेस वाहतुकीचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत उपाध्यक्ष आणि सचिव ते सुद्धा आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहेत. स्कूल बस ड्रायव्हर्स यांना काही यांच्याकडून निर्देश देण्यात येतात, यांना काही नियमावली सुद्धा आहेत का, तर या संपूर्ण चर्चा ही आपण आज आपल्यासोबत आहेत बंडूभाऊ कथिलकर, जे अमरावती जिल्ह्याचे बस वाहतुकीचे जे ड्रायव्हर संघटना आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत. तर आपण त्यांच्याशी आज पूर्ण चर्चा करणार आहेत. का भाऊ, तुमचं आमच्या मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम मला सगळ्यात आधी तुमच्या संघटनेचं नाव, संघटना कधी स्थापन झाली आणि संघटना कशा प्रकारे काम करते आणि कुठे कुठे काम करते याचं उत्तर हवं होतं. तर संघटनेचा शालेय विद्यार्थी वाहतूक संघ अमरावती जिल्हा म्हणून आहे. आमचं रजिस्ट्रेशन 2011ला झालेलं आहे, पण संघटना 2000 पासून काम करत आहे. 2000 पासून आम्ही अवैध वाहतूक करत होतो. 2000 शासनाने 30/4/2011ला आम्हाला परवाना दिला विद्यार्थी वाहतुकीचा. 11 वर्ष आम्ही तो संघर्षच केला की आम्हाला परवाना मिळावा म्हणून. अशा पद्धतीनं आम्ही आमची जी संघटना आहे तर आम्ही अमरावतीच्या स्थळावर आम्ही संघटनेचं नाव, त्याचं रजिस्ट्रेशन, त्याला अमरावती जिल्हा लेवलवर एक टीम तयार केली आम्ही. त्याचा संघटनेचा अध्यक्ष मी बंडू कथिलकर, उपाध्यक्ष राहुल इंगळे, सचिव देवेंद्र गुंडे. त्याचप्रकारे अमरावती शहरातही आम्ही आमच्या संघटनेचे स्थापना शहर अध्यक्ष म्हणून नियुक्त केला आहे. चांदूर बाजारला आमचा शहराचा अध्यक्ष आहे, मोर्शीला आमचा शहराचा अध्यक्ष आहे, अंजनगाव सुरजीला आमचा शहराचा अध्यक्ष आहे, वरुडमध्ये आमचा शहराचा अध्यक्ष आहे. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी वाहतूक असेल आणि ज्या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस असेल, आम्ही पांढऱ्या रंगाच्या स्कूल बसेसचा विषय घेत नाही. आमच्या ज्याचा रंग पिवळा आणि ज्याला स्कूल बस परमिट आहे तो वाहतूकदार आमचा, असं आम्ही समजतो. अच्छा, तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आपण पिवळ्या बसेस आहेत त्या ठिकाणी आपली संघटना कार्यरत आहे असं आपण म्हणू शकतो. मला हे सांगाल की शाळा ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करते की कसं काय असतं, हे ताळमेळ कसं काय असतं? आता ताळमेळ असं आहे की आमच्यापासून करारनामा लिहून घेते शाळा. ह्या तुमचं म्हणजे काही ॲग्रीमेंट असतात शाळेसोबत झालेले, त्या ॲग्रीमेंटचे याच्यावर आम्ही चालतो. त्या शाळेचे आमच्या गाड्यावर नावं टाकतो. अच्छा, नाव शाळेच्या बसवर नाव म्हटलं त्याच्यावरनं मी एक विचारेल की आपण शाळेकडनं NOC आपल्याला मिळते स्कूल बससाठी, जी आपल्याला RTO मध्ये सबमिट करावी लागते, बरोबर? हां, ती जर आपल्याला NOC मिळाल्यानंतर आणि शाळेचं जर त्या बसवर नाव लिहिलेलं आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण ABCD कुठली शाळेचं नाव घेतलं, त्या शाळेचं नाव त्या बसवर लिहिलेलं आहे, तर त्याच शाळेचे विद्यार्थी त्या बसमध्ये बसायला हवे असं आपण म्हणजे एक ठरवू शकतो किंवा आपण ग्राह्य धरू की त्या शाळेचे विद्यार्थी त्या बसमध्ये बसायला हवे. पण आपल्याला इतरत्र जर आपण बघितलं तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अदर शाळेचे विद्यार्थी आपल्याला त्या बसेसमध्ये दिसतात, असं का? आणि त्यात जर काही अनुचित प्रकार जर घडले तर याला शाळेशी जे बोललो आम्ही त्यानुसार ते म्हणतात की आमची ग्वाही कोणी घेत नाही. म्हणजे आम्हाला हेच म्हटलं जातं की तुम्ही पत्र दिलेलं आहे, चूक तुमची आहे. तर यामध्ये फसवणूक कशी काय, म्हणजे शाळेची फसवणूक होते की जे मुलांचे पाल्य आहेत त्यांची फसवणूक होते, नेमकं हा प्रकार का होतो? ह्या ठिकाणी मॅडम फसवणूक कोणाची सुंदर आली ना. आम्ही शाळेची फसवणूक करून राहिलो ना, शाळा आमची फसवणूक करून राहिलं ना, प्रादेशिक परिवहन अधिकारी आमची फसवणूक करून राहिलो. ह्या ठिकाणी फसवणूक कोणता नाही आहे. त्या करारनाम्यात संपूर्ण माहिती लिहिलेली आहे त्यांची. आता आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहोत, आम्ही बेरोजगार आहोत, आम्ही आमचं एक रोजगाराचं साधन शोधतो. आम्ही विद्यार्थी वाहतूक अवैधरित्या करत होतो, त्यानंतर आम्ही रोजगार म्हणजे वैधरित्या रोजगार करायला लागलो.
तर ह्या ठिकाणी आमच्या रोजगाराचा विषय आहे तो आणि आमच्याकडून शाळा पूर्ण ॲग्रीमेंट करून घेते. हो, मान्य आहे, शाळा पूर्ण ॲग्रीमेंट करते. पण जर आपण जर शाळेचं नाव घेतलं, जर एका शाळेचं जर नाव घेतलं, त्या शाळेचं नाव त्या स्कूल बसमध्ये आहे, स्कूल बसवर लिहिलेलं आहे आणि लिहिणंही आवश्यक आहे. ते असं नियमावलीमध्ये आहे की त्याचं नाव हे शाळेच्या बसवर असणं आवश्यक आहे. हां, ऑथराईज आहे. त्या शाळेची मुलं त्या बसमध्ये बसणार हे आपण ग्राह्य धरतो. पण भरपूर ठिकाणी आपण असं बघतो की त्या शाळेचे विद्यार्थी सोडून व्यतिरिक्त अदर शाळेचे विद्यार्थीसुद्धा त्यात बसतात आणि काही प्रकार तर घडत नाही, पण जर घडले तर याला जबाबदार कोण? ॲक्च्युअल मॅडम आम्ही कसं आहे, आमचं हे आम्हाला मान्य आहे की आम्ही चलताना आमच्या ज्या शाळा आहेत, रस्त्यात पडणाऱ्या शाळा आहेत, त्या रस्त्याचे आम्ही जर समजा आता वेहेबीकडून कोणी चालत असेल आणि मध्यंतरी गोल्डन किट्स येत असेल, होली क्लास येत असेल, तर असं आम्ही ते करतो निश्चितच. कारण आम्हाला ते भरती कंप्लीट करावी लागते. तर त्या भरती होत तो पण तिथे आम्ही आमचं होत नाही. कारण त्या ठिकाणी खर्च चालक आहे. आता एक शासनानं सहवर्तीचा विषय जास्त धरून दिला. आम्ही त्यांना म्हणजे बऱ्याचदा क्रॉस करायचे प्रयत्न केले, पण काय सहवर्ती ठेवणं म्हणजे कठीण परिस्थिती आहे. त्या आम्ही कंडक्टर ठेवण्याचा विषय घेतला होता, तो आम्ही कंडक्टरसोबत ठेवतो, पण त्यांनी तर त्यांचं असं म्हणणं पडलं की बा सहवर्ती, मग त्यासोबत आता ते कॅरेक्टर वगैरे ह्या त्या प्रकार. तर आम्ही जोपर्यंत शासनाने ठरवलेल्या जेवढा क्रायटेरिया आहे त्या शासनाच्या सर्व विषयात आम्ही आमच्या पद्धतीनं बसण्याचे प्रयत्न करतो. कारण त्याचा शेवटी चुना लागते ना खिशाला, तोही विषय आहे. तर निश्चितच तर आम्ही आमचे प्रयत्न करतो किंवा पण शक्यतोवर आम्ही ज्या शाळेचं नाव तिथले आमच्या गाडीत जवळपास 70% मुलं तर असते ज्या शाळेचं आहे, तेव्हाच आम्हाला ते लेटर देते. कारण आम्ही आधी मुलांची लिस्ट देतो त्यांना की हे मुलं आमच्या गाडीत आहे, तेव्हा ते आम्हाला एनओसी देते. ते पण चेक करते ही मुलं आहेत यांच्या गाडीत. कारण दरवर्षी जेव्हा शाळा लागते तेव्हा आम्हाला ते जे मुलं आहे परिवहन समितीची मीटिंग होते तेव्हा आम्हाला ते याद्या द्यावं लागते शाळेत की हे मुलं आम्ही या गाडीत आहे म्हणून. तेव्हा आम्हाला ते शाळेची एनओसी देते की ठीक आहे तुम्ही आणा. पण काय होते आता एक्झाम्पलमध्ये 30 सीटर गाडी असेल आणि त्या शाळेची 20 मुलं असेल, 10 मुलं कमी आहे, आता मुलं आहेच नाही आनंद कुठून, मग काय रेट वाढवा लागेल. रेट म्हणजे एकंदरीत खिशावर बोजाच आहे समोरच्या बोजाच आहे. मग काय करायचं, तर 10 मुलं मग दुसऱ्या शाळेची ॲडजस्टमेंट करायचे त्याच प्रिमाइसेसमधले, आणि मग तो आपला जो खर्च आहे तेवढा तो तिथून निघून जातो. तुम्ही रेटचा विषय काढला, मी त्यावरूनच विचारते. आपल्या संघटनेद्वारे जर कोणी जात असेल तर रेटचा कसं काय असतो? म्हणजे आपल्या संघटनेद्वारे जर गेले तर काही कमी पडतं का, किंवा जर आपल्या संघटनेच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर त्याचं कसं काय असतं? म्हणजे मला जेवढं तुमच्या संघटनेबद्दल कळलेलं आहे की तुम्ही बस एक लोकांच्या खिशावर बोझा कमी कसा व्हाल याकडे पण आपलं लक्ष असतं, आपलं ते असतं. म्हणून मी विचारते की कसे का पैशाचा म्हणजे एक जर अंदाज तुम्ही सांगितला तर. त्याचं असं आहे की समजा आता प्रत्येक एरियातून किती किलोमीटर शाळा दूर आहे हे याच्यावर तो गाडीवाला स्वतःच ठरवतो. पैशाचा रेट किती लागेल आपल्याला, ड्रायव्हर, मेंटेनन्स आणि डिझेल पेट्रोल किती लागते याच्यावरून तो एक रेशो काढतो आणि तो समोरची अमाऊंट त्या पॅरेंट्सला सांगतो. त्याच्यावरून मग बाकीचे करतात. आता मोठ्या बसेस असेल त्याला जास्त खर्च येते तर ते थोडेसे जास्त कॉस्ट घेतात, आणि जर छोट्या गाड्या असेल तर कमी घेतात. पण लोकांचा कला छोटी गाडी मोठ्या गाडीवर जास्त असतो आणि कोणाचा तर छोट्या गाडीवर असतो की माझ्या घरापर्यंत आली पाहिजे, मग 2 पैसे तो जास्त घेतो. तशातला फरक आहे. त्यात मॅडम कसं आहे, आम्ही 120 रुपयापासून आमच्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. 120 रुपये विद्यार्थी. आता कुठं आम्ही 1200-1300 पर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे जवळपास हा विषय तुम्हाला 20 वर्षापूर्वीचा, म्हणजे जवळपास आम्हाला तर 25 वर्ष होऊन गेले या व्यवसायात. तर आम्ही 120 रुपयापासून सुरुवात केली आहे. कठीण परिस्थितीत आम्हाला माहीत आहे की पालकांवर जास्त बोज पडायला पाहिजे. हेच कारण आहे की ते आम्ही येथले त्या शाळेत जर तुमचा प्रश्न होता या शाळेच्या मध्यंतरी तुम्ही मुलं उचलता, तर ह्या शाळेत आमची ती कॅपॅसिटी आम्हाला कंप्लीट करायची आणि लोकांचाही फायदा झाला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर काही शाळा ज्या अमरावतीत आहेत त्यांच्या स्वतःच्या स्कूल बस ते हायर करतात. त्यांचे रेट जर पाहिले आणि आमचे जर पाहिले तर आमचे अर्धे रेट आहे. दुप्पट. ते जर वर्षाचे 25,000 घेत असाल आणि ते पण 2 टर्म मध्ये घेतात
एक टप्पा आता द्या, एक टप्पा दिवाळीत द्या आणि 2 याच्यात आम्ही मंथली पैसे घेतो. म्हणजे जर कोणी 25,000 घेत असेल वर्षाचे, आम्ही वर्षाचे 15,000 घेतो, तेही मंथली घेतो. अच्छा. म्हणून हा बोजा थोडंसं लोकांकडून आम्ही कमी करतो. काही शाळा आपल्याशी कॉन्ट्रॅक्ट करतात का की जर आपल्या स्कूल बसेस हो करायला तयार राहते ना. त्यांच्या गरजेनुसार. ज्यांना करायचे आहे ते करते, ज्यांना नाही करायचे आहे. आता शाळेला जर बस 4-5 पाहिजे असेल तर कोणी देऊ शकते, तो देते. ते कसं काय असतं मग? ते कॉन्ट्रॅक्ट असते फक्त तो त्याच शाळेच्या मुलांना मग कॉन्ट्रॅक्ट करतो तेवढं त्याच शाळेच्या मुलांना. आणि मग राहिलेले बाकी जर कोणाला नाही पटत ते शाळेची बस किंवा जास्त होते आणि घरापर्यंत येत नाही तर मग आमच्या गाड्या आहेत. अच्छा. जनरली मॅडम ह्या घरापर्यंत स्कूल बस जाण्याचा मी अमरावती तुमच्याच माध्यमातून अमरावतीतल्या लोकांना सांगू इच्छितो की स्कूल बसच्या नियमावलीतच असं आहे की पिकअप पॉईंट आहे. पिकअप पॉईंट म्हणजे एक ठरलेला एक स्पॉट, त्या ठिकाणी आपल्या गल्लीतून ज्या गल्लीबोळीतून त्या इकडून तिकडून थोड्या अंतरावर तर त्या ठिकाणी एका ठिकाणी येणे. पण पालकाची इच्छा काय असते, गाडी माझ्या घरापर्यंत यायला पाहिजे. आम्हाला रस्त्यात मधात गुरेढोरे, रेती टाकलेली, कुठे कार्यक्रम असते, पेंडॉल पेंडॉल हे सारे प्रकार असतात. मग ह्या सर्व गोष्टी आम्हाला फेस करावं लागते रोज. जर समजा ज्या ठिकाणी पेंडॉल आहे त्याच्या मागच्या विद्यार्थ्याला आम्हाला घ्यायचं असेल तर त्या पॅरेंट्सनी इकडे येऊन पुढे कधीतरी हे करायला पाहिजे. कधी कधी तर खूप कठीण परिस्थिती येऊन जाते की त्याला परतून दुसऱ्या रूटने येऊन त्या विद्यार्थ्याला घ्यायला लागतं. अशी स्थिती निर्माण होते. आणि लोक आहे ना, शाळेच्या गाड्या ज्या आहेत त्यांना दिलेली स्पॉट आहे तिथं मुलं उतरून देते, ते निघून जाते आणि मुलगा घरी तिथून ते मुलगा घरी जायची हे जबाबदारी आहे, हे पालकांची आहे. पण आम्ही गेटपाशी जातो, गेटपाशी हॉर्न मारतो, हॉर्न देतो गाडीचा आणि मुलगा सोडला हे त्यांच्या पण म्हणत होते आपला मुलगा घरी आला आहे. पण त्यांचं तसं नाही आहे. ते त्यांना जे दिले आहे रूट त्या रूटवरच ते आहे, पिकअप पॉईंटवरच आहे. म्हणून पालकांचं हे म्हणणं आहे की बा हे बाहेरचे जे आहे प्रायव्हेट व्हेकल हे बेस्ट आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा कमी वेळेत आणि लवकर म्हणजे मुलं सोडून देतो शाळेत. जनरली पालकांनी पिकअप पॉईंटचा विषय घ्यायला पाहिजे की बाबा थोडीशी तरी हे घ्यायला पाहिजे, त्रास घ्यायला पाहिजे, आपल्या मुलाला ते पिकअप पॉईंटपर्यंत सोडायला पाहिजे. आता तुम्ही वेळेची गोष्ट केली, वेळेचं म्हटलं तर कमी वेळेत गाडी स्पीडमध्ये चालवणं आलं नाही, तसं नाही. त्यांना काय असते, स्पॉट डिले राहते ना, मोठ्या मोठ्या बसेस आहे, ह्या जर त्या एरियात फिरत असेल तर ते खूप वेळ लागते त्यांना, कारण त्यांनाही अडथळे येते काय की मोठ्या बसेसला. आमच्या कसं छोट्या राहते आणि जर मोठी बस आमची असेल तर आम्ही त्यांना रोडवर बोलावतो मुलांना, किंवा मग आमच्याच गाडीला आमच्या सपोर्ट गाड्या राहते शाळेच्याच पण जिथे परवाना आहे मुलांचा, त्या गाडीत आम्ही मुलं आणतो, आमच्या बसमध्ये बसवतो. स्पीडची मर्यादा काय असते आपल्याला, म्हणजे एक मर्यादा बांधलेली आहे? 40. अमरावती शहरात आपल्या 40ची मर्यादा बांधलेली आहे. पण अमरावती शहरात असा कुठलाच रूट नाही मॅडम की त्या ठिकाणी 40च्या जातच नाही ना, म्हणजे स्पीडच नाही वाढत. तुम्हीच पहा का 40ची स्पीड तर गव्हर्नमेंटने बरोबर ते चेक करून दिला की काय मी ते बरोबर 40च्या स्पीडच्या जाऊच शकत नाही ती गाडी. तुम्ही गाडगेनगरपासून कटोरा नाक्यापासून आल्या समजा इरविन चौकापर्यंत 40च्या वर गाडी जाऊ शकत नाही. इव्हन साईनगरातून जरी इरविनपर्यंत आले तर 40ची स्पीड गाडीची होतच नाही. आणि आम्हाला स्पीड लिमिट आहे, दरवर्षी आमच्या गाड्या पासिंग होते, चेक होते. तेच मी विचारणार होती ती तेच कसं काय मेंटेनन्स आहे, RTO द्वारे आपलं कसं काय हे होतं? RTOनी ठरवून दिलं आहे की वर्षातून 2दा गाड्या चेक करायच्या. वर्षातून 2दा RTO गाड्या आमच्या चेक करतात आणि वर्षात एकदा ते फिटनेस करतात. म्हणजे फिटनेस म्हणजे वर्षभर चालण्याची एक ते डेट टू डेट टायर झाले गाडीचे, सीस फायर आहे का, अजून फर्स्ट एड बॉक्स आहे का, ड्रायव्हर जवळ जे लायसन पाहिजे ते शाळेची गाडी चालवत ते लायसन आहे का, हे सर्व चेक करतात. नाही हो, चेक करते ना, फर्स्ट एड बॉक्स चेक करते. आणि तसंही हे तर वर्षाचं झालं, नंतर मधात येते जेव्हा त्यांना वाटलं चेकअप करायच्या गाड्या तेव्हा ते करते चेकिंग करतात. हो, ज्यांच्याकडे जसं त्यांना फाईन देतात ते कारवाई करत राहतो. अच्छा, तर मला हे सांगाल की बसेसमध्ये आणि व्हॅन्समध्ये मुलांसाठी काही सोयी असतात का, किंवा जे अशी नियमावली करून दिली आहेत की या गोष्टी या बसमध्ये असणं आवश्यक आहे आणि हे राहिल्याच पाहिजे, असं काही आहेत का? मॅडम आम्ही 26-27 नियमाचं पालन करतो, तर सर्व गोष्टी आमच्याकडे आहेत. मग स्विच फायर महत्त्वाचं काय आहे, स्विच फायर, स्पीड गव्हर्नर, ह्या साऱ्या गोष्टी आहेत ते आमच्या गाडीत आहे. आणि आमच्या गाडीला बाहेरून असे नेट वगैरे लावले आहे, पाईप लावले आहेत, जेणेकरून मुलगा खिडकीतून हात नाही काढून, डोकं नाही काढून. आणि पॅक गाड्या राहतात आणि एकच गेट लॉक होते गाडीचे,
समजा अच्छा. कंडक्टर साईडनं उघडलं पाहिजे, ड्रायव्हर साईडनं मुलगा बाहेर नाही निघाला पाहिजे. ओके. आणि पण यातही मॅडम डाव्या साईडनी आमची गाडी जर उभी असली ना, जो मागून येणार आहे ना तो त्याही साईडनी आपली गाडी काढायचे प्रयत्न करतो टू व्हीलर. त्याला मी आवर्जून सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की तुम्ही ते रॉंग साईड जाता. तो स्कूल बस आहे, विद्यार्थी उतरून राहिला. बाहेर देशातले आपण व्हिडिओ पाहतो तर ते खूप मोठी दक्षता घेतात. अशी आपली इथं परिस्थिती नाही नाहीये. कमीत कमी तेवढं तरी समजून घ्यायला पाहिजे की स्कूल बस आहे, विद्यार्थी उतरून राहिला किंवा विद्यार्थी चढून राहिला तर आपली आपण काळजी घ्यायला पाहिजे. लोक तेही करत नाही बरोबर. आणि उलट मध्ये ते समजता नाही की मुलं म्हटले की चुळबुळ असते, तर त्यांना कसं काय आपण ॲडजस्ट करून घेतात? कारण एकाच ॲट अ टाईमला वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे, वेगवेगळ्या ठिकाणचे आणि वेगवेगळ्या स्तरावरचे विद्यार्थी हे आपल्या बसमध्ये बसतात, तर ते कसं काय जुळवून घेता आपण? कारण आमच्याकडे तेवढा प्रेमाचा शब्द आहे त्या विद्यार्थ्यासाठी. आम्ही एवढं प्रेमानं घेतो की आम्हाला एवढं माहीत आहे की पालकांना जेवढं माहीत असेल की आपला मुलगा कोणत्या स्वभावाचा आहे, तेवढंच आम्हालाही माहीत आहे की हा कोणत्या स्वभाव, हा कोणत्या पद्धतीनं थांबू शकतो. आणि पालक पण बघते की आपला मुलगा कोणाच्या गाडीत गेला पाहिजे. एका एरियात समजा 7-8 गाड्या असेल तर पालक ठरवते कोणाच्या गाडीत गेलं पाहिजे, कारण पालकांना पण त्या गाडीवरचा स्वभाव माहीत राहते. आणि दुसरं म्हणजे ते मुलं जे आहेत ते आमच्या मुलांसारखे आम्ही वागवतो. एखाद्या वेळेस जर एखाद्या मुलाचा टिफिन राहिला तर आता शक्य नाही का टिफिन आणून दे. पॅरेंट्स गाडी कशाला लावतात की त्यांचं नेणं रोज होत नाही. मग ती तेवढी जबाबदारी आपली म्हणते की त्या मुलाला काहीतरी घेऊन द्या आणि तू जा शाळेत. मग ते पालकांना विचारू, ते पालकांना विचारू याचा टिफिन राहिला एक तर तुम्ही आणून द्या, तुम्ही आणून द्या, नाही तर मग आम्ही 10 रुपयाचं एक पाकिट घेतो चिप्सचं म्हणा, जे त्याला आवडत असं त्याची ते सवय झाली नाही पाहिजे. ती आम्ही काळजी करतो. नंतर मग दुसऱ्या दिवशी एक गाईड ठेवून दे, नाही तर आम्ही काळजी करतो थोडी. असं घडलेलं आहे. खूप घडते. काही काही तर असं होते की टिफिन आणते गेटलाच लटकून ठेवते तिथं घरापाशी. आता आमचं एवढं लक्ष नाही की टिफिन आमचं एवढं मुलगा आला ना बस संपला. शाळेच्या गेटवर म्हणजे माझा टिफिन राहिला, मग काका त्या दुकानातून समोसा घेऊन द्या. असा एका मुलांना तर माझ्याकडे तर 3दा गेलो होतो. मी म्हटलं आता आम्ही समोसा घेऊन देत नाही मॅडम. जे टॅग बंद येत असेल, सील बंद येतं, ते जर समजा जास्त तो हे करत असेल किंवा पालकाच्या संगमतानंच आम्ही तो विषय करतो. पालक जर म्हणत असेल की त्यांना घेऊन द्या तरच आम्ही घेऊन देतो. आणि काय पॅरेंट्स म्हणजे सर्वात मोठी जी जबाबदारी असते किंवा ज्यांच्यासाठी आपण कमावतो ते म्हणजे मुलं. आणि सर्वात जर काळीज असते ती काळीज आमच्या जवळ देते, मग आम्ही त्यांची काळजी तर घेणारच आहे. नक्कीच बरोबर आहे. सर, आपण भरपूरदा असं बघतो शाळा सुटली की आपल्या गाड्या लागलेल्या असतात, कुठे कुठे रोड खूप कॉम्पॅक्ट असतात, त्यामुळे तिथे ट्रॅफिक खूप जमा होतो. तर अशा वेळेला कुठल्या कुठल्या शाळा आहेत ज्या जिथे आपण आहात की तिथे ट्रॅफिक पोलीस असतात, किंवा अशा कुठल्या शाळांसाठी आपण RTOकडे मागणी केली की इथे ट्रॅफिक पोलीसची आवश्यकता आहे, असं काही? शाळांनीच मागणी केलेली आहे. गोल्डन किड्स, होली क्रॉस, ज्ञानमाता तिकडलं गेट दोन्ही साईडले ट्रॉफिकवाले असतात. राठी शिवाजीवर ट्रॉफिकवाले असतात. ट्रॉफिकवाल्यांचं काम व्यवस्थित पार पाडतात. म्हणजे रोडवर नाही लागू देणे हे काही लोक असतात. आता एखादा आणि आमच्यापेक्षा त्या शाळेवाल्यांनाच आम्ही सांगतो की बघ इथे ट्रॅफिकवाल्याची गरज आहे. तुम्ही त्यांना सांगा की शाळेच्या दिवशी इथे ट्रॅफिकवाला सुटायच्या वेळेस शाळेत घ्यायच्या वेळेस तुम्ही तिथे ट्रॅफिकवाला ट्रॉफिक विभाग हे जेव्हा परिवहन समितीच्या मीटिंग होते तेव्हा ते शाळेचे जे HM असतात तेच सांगतात त्यांना. ते मग त्या दृष्टिकोनावर जाणी आहेच. आताही परिवहन समितीची जे मीटिंग झाली त्याच्या HMला लागत होते ट्रॉफिकवाले. त्यांनी CP सरांकडे मागितलं की आम्हाला ट्रॉफिकवाल्याचे तुमचे 2 कर्मचारी शाळा सुटण्याचे आणि भरण्याच्या वेळेस द्या. ओके. CP सरांचं आपण नाव घेतलेलं आहे. परिवहन संघटनेचे परिवहन समितीचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत अमरावतीचे. तर सरांच्या आणि आपल्या किती मीटिंग्स होतात आणि सरांकडनं आपलं फॉलोअप कशा प्रकारचं असते? वर्षातून 2दाच आमच्या मीटिंग होतात. आणि त्यांचे जे कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी त्या डिपार्टमेंटचे ते पण आमच्यासोबत ह्या मिटिंग जनरल घेतच राहतात. अशा ट्रॅफिक विभागाची मीटिंग होत राहते. RTO विभागातून फिटनेस रस्ता सुरक्षा सप्ताह जर असेल तर आम्हाला त्यांना म्हणजे ते पण आम्हाला मदत करतात, आम्ही पण त्यांना मदत करतो. चष्मेचे किती कॅम्प जेव्हा जे परिवहन हे होतात सप्ताह होतात तेव्हा चष्मा डोळे चेकअप वगैरे कॅम्प घेतात. हे ते RTO विभाग पण घेतो आणि ट्रॅफिक विभाग पण घेतो. अच्छा, म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट लागतो, म्हणजे वर्षातून 2दा फिटनेस सर्टिफिकेट त्यांच्या कॅम्पमध्ये आम्ही ते कॅम्प घेतात. आम्ही मग आमचा प्रत्येक ड्रायव्हर पाठवतो आणि आम्ही स्वतःही जातोच त्या ठिकाणी. शेवटच्या भागात येते मी.
आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारते आणि पहिलेच सांगते की मी सगळ्यांविषयी नाही बोलत आहे, मी काहींविषयी बोलते. काही ड्रायव्हर्स असतात, मी स्टार्टिंगच त्या विषयाने केली आहे. नांदेड पुणे सिटीमध्ये झालेले प्रकरण, हे प्रकरण व्हायला नकोत सर्वप्रथम, आणि झालेच नाही पाहिजे. आमच्या संघटनेच्या वतीनं या गोष्टीचा जाहीर निषेध आहे. आम्ही निषेध करतो याचा, करायलाही हवा. आणि ह्या गोष्टी व्हायला नकोच. बिलकुल नाही अशी, कारण की आमची मुलं बाळं त्याच गाडीत जाते, आम्ही ड्रायव्हरच्याच भरोशावर पाठवतो. जो आहे व्हिडिओवर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, पण ती विद्यार्थी मला ते शाळेची दिसत नाही मॅडम. जे नांदेडचं प्रकरण आहे ते वाटत नाहीये की ती शाळेची विद्यार्थी आहे नक्कीच, पण जे नागपूरचं प्रकरण आहे पण त्यात नागपूरचं जे आहे त्यात नक्की शाळेची मुलगी आणि ती दिसते, शालेय गणवेशात आहे ती. आणि जे नांदेडचं मी मान्य करते, पण स्कूल बसमध्ये असे प्रकार घडायला हवे. मॅडम तुम्हाला एक माहिती सांगतो मी, की ज्या परिसरात आम्ही लोक राहतो त्याच परिसरातली विद्यार्थी वाहतूक आम्ही करतो. महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो, कारण मॅक्झिमम आमचा रस्ता 15 मिनिटाचा आहे शाळेचा. त्याचे पालकाचे आमचे जे संबंध, आम्ही कधी गुण्यागोविंदाचे संबंध ठेवत असतो विद्यार्थ्यासोबत, पालकांसोबत. याच्यातही आम्हाला समजा कुठल्या याच्यात जर आम्हाला चुकून जर एखादी गोष्ट कोणती आढळली तर नाहीच, समजा आढळली आमच्या लोकांना आमचं सांगणार त्या शाळेवरच्या, की चुकून अशी गोष्ट जर घडत असत तर निश्चितपणे त्याला तिथल्या तिथंच पनिशमेंट करा. आणि त्याला आमच्या संघटनेच्या काय कोणत्याच शालेय विद्यार्थी वाहतूक करतो तो व्यक्ती दिसत नाही. हे आमचं, आणि आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे राहते त्याच्यावर तर पूर्ण चर्चा होऊन जाते आमची, हा नको असे प्रकार अमरावतीत नाही, अजून तर नाही घडला, आणि अजूनपर्यंत नाही घडला. कारण की आपली अमरावती छोटी आहे. बस पॅरेंट्सला पण माहित आहे की 7:30ला 1:30ला जर शाळा सुटली तर जास्तीत जास्त 2 पर्यंत आपला विद्यार्थी घरी येते. 2 वाजेपर्यंत नाही आला तर लगेच ते फोन करतात का बरं नाही आला. मग त्याच्यामुळं ह्या गोष्टी होतच नाही. आणि आम्ही जे ड्रायव्हर ठेवतो हे आधीच आम्ही एवढे बघतो की आम्ही आमच्यासाठी स्वतः बायको नाही एवढी बघितली जेव्हा ड्रायव्हर बघतो. मी एक प्रश्न विचारेल तुम्हाला आणि आपण स्टॉप करूया. हे सगळे प्रकार व्हायला नकोत. सर्वप्रथम अमरावतीत झाले नाही आहे, हे आपली खुशकिस्मती म्हणू की हे झालेले आहे आणि घडायलाही नको आपल्या अमरावतीत. पण ती मानसिकता बदलवण्यासाठी आपल्या संघटनेद्वारे आपण काही पाऊल उचलले आहेत का, आणि ती मानसिकता बदलायला हवी म्हणून आपण काय करू शकतो? नाही, वारंवार संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याला सांगत असतोच, कारण प्रत्येक मालकाची जबाबदारी आहे आपल्या ड्रायव्हरला सांभाळणं, प्रत्येक मालकाची जबाबदारी आहे का स्वतःला सांभाळणं. त्यानंतर आम्ही त्याला नेहमी आमचं असं तू रॉंग साईड चालला, तू असा चालला, तुझी गाडी स्पीड नव्हती, हे आमचं वारंवार टोकणं असते. आजही समजा जर आमच्या नजरेत आला, आमच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या नजरेत आला की त्याला पहिला फोन जाते की तुझी गाडी स्पीड नव्हती. कारण उतारीवर काय होते, कधी कधी तो एखाद्या वेळेस एखादा न्यूट्रल मारून देते, अशा याच्यात स्पीडनी गाडी थोडा पिकअप 40च्या वर गेली की हे आमच्या लक्षात येऊन जाते. पण जनरली अमरावती शहरात 40च्या वर गाडी जातच नाही, त्यामुळे तो विषय येत नाही. जर समजा चुकून जर आमचा ड्रायव्हर रॉंग साईड वगैरे किंवा शॉर्टकट मारायचा प्रयत्न करत असतो तर त्याला आम्ही तोही मारू देत नाही. हे सगळं ओके आहे, पण जे मुलींसोबत अत्याचार होतात त्यासाठी ड्रायव्हर्सकडनं काही, म्हणजे एका प्रिन्सिपलशी आम्ही बोललो तर त्यांनी त्या आम्हाला म्हणाले की त्या व्यक्तीवर वारंवार जर हॅमरिंग होत राहिलं, हे तुझं मूल आहे, हे तुझं बाळ आहे, याची जबाबदारी घरपासनं तर शाळेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी तुझी आहे. जर असं हॅमरिंग जर त्याच्यावर वारंवार होत राहिलं तर हे असे प्रकार त्यांच्या मते हे कमी होतील, तर बंद होतील, तर असं त्यांचं मत नव्हतं, हे कमी होतील. तर असं काहीतरी आपण करता का? नाही, हा तर प्रकार चालूच राहते. आम्ही जेव्हा ड्रायव्हरला ठेवतो तेव्हा सांगतो हे जबाबदारी आहे, हे आपली जबाबदारी आहे, असं समजायचं की हे आपलीच मुलं आहे, ह्या हिशोबानं राहायचं. आणि आम्ही तसं ड्रायव्हर त्याच पद्धतीचे ड्रायव्हर ठेवतो जवळपास. पण कदाचित एखाद्या वेळेस झालंही कोणाच्या सोबत असं भावानी पण झालंही, तर आता त्याला काही दोषी तर तो मालक तर गाडीचा राहत नाही समजा, तो ड्रायव्हर. म्हणून आम्ही ड्रायव्हरच आधी चांगले ठेवतो. आता आम्ही तर नाही अमरावतीतला पटलं तर आम्ही बाहेरगावचे ड्रायव्हर बोलतो, इथं रूम करून त्यांची व्यवस्था करून इथं ठेवतो, कारण की त्यांच्यावर तेवढा विश्वास असेल तरच त्याला बोलावतो. अशा पद्धत चालतो आता. नक्कीच. आणि मॅडम त्याच्यातल्या त्यात कसं आहे, ज्याच्याकडे एकच्या व्यतिरिक्त गाड्या आहे, तो जो मालक असतो दिवसभर फिरत असतो,
त्यांच्या मागे कारण की माझ्याजवळ आता 1च्या 6 गाड्या झाल्या. याच्यामुळे झालं की माझ्या पॅरेंट्सचा विश्वास माझ्यावर वाढला आहे आणि त्यांना माहीत झालं की नाही यांच्या गाडीत सेफ आहे. आता माझ्या गाडीत तर अशी मुलं आहे की मी त्यांना 16-17 वर्षाच्या आधी नेलं त्या मुलीला समजा तर तिचे मुलं आता माझ्या गाडीत आहे. अशा पण आहे. आता माझ्यापेक्षा इथं सिनियर आहे, ज्यांना 35 वर्ष झाले, मला 16-17 वर्ष झाले समजा. अच्छा, नक्कीच असे अभद्र प्रकार हे कधीच घडायला नको आणि आतापर्यंत घडले नाही आणि पुढे घडायला नको हीच आपण इच्छा ठेवू आणि व्हायला नको. तर आपण आमच्या मंडळ न्यूजला आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि अशी माहिती आम्हाला सांगितली की ज्या पालकांसाठी आणि सोबत शाळेसाठी सुद्धा महत्त्वाची होती, त्याबद्दल सुद्धा आपले खूप खूप धन्यवाद. आणि शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे मंडळ न्यूजचे खूप खूप आभार की आम्हाला इथपर्यंत बोलावलं आणि आमच्या पण प्रतिक्रिया तुम्ही समजून घेतल्या.